वरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख दळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू तू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी अरे टमाटो विकू राहिलं बोर विकू राहिलं तू बोर कुठे इकायलो मी बोरवाली ती बसली तिकडे पलीकडं अरे इतकाला टमाटे घेऊन का लबदे बनवायची होय घरी चेरी टमाटे म्हणतात याला एवढाले बारकळेच असतात ती हे काय रे कुत्रे छत्री अरे मशरूम आहे लय डिमांड आहे याला हा का मग होय हे खाल्ल्याने अंगाला खासबीस सुटते का नाही अजिबात नाही अजिबात नाही काहीच नाही. नाही 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 ना नाही घेऊ का अजून मग हो घ्या की हाताला बी खास सुट्टी माहिती का निकम सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तेच विचारत होतं त्याला की खास सुटते का काय तुझ्या बी हाताला सुटायली का रे खास सुरेश माळी ना तू हा सर 11वी ड हा सर चल तुला सांगतो खास कशा कशानं सुटत तिथे सर जाऊन द्या ना सर सर एवढे वेळेस जाऊन द्या ना बरं तसं गावला ना बापाला सांगेल हा सर नक किती वाढले कापतो सर हे काय घातलं का ना काढतो सर. काढायचं हे 10 रुपये पोरान टमाटे नेले ना माफ करा विद्यार्थी आहे माझा वय वय मावशी आंबट चुका कशी दिली हा मास्तर तुम्हाला जशी घ्यायची तशी घ्या तुम्ही एक भाव सांगा बरं नाही तर घेणार नाही बरं का मी. बरं जाऊ द्या तुमच्यासाठी 10ला 2 10ला 2 हा 20ला 2 देणार असेल तर घेतो 10ला 2 घेऊन जा मास्तर ऐका माझं 20ला 2 द्या बरं घेऊन जा पोरीचा खोकला बरा आहे का हा आता बरा झाला तुम्ही बरं. सांगितलं त्या डॉक्टरकडेच नेलं होतं चला येऊ का हाय मुन्या मुन्या अरे काका बरं झालं गाड्या दिसलं तू खांदे पार गेले रे पिशव्या धरू धरू द्या ना धरतो का? तुम्ही द्या. काय कोर्ट नाही काका कोर्ट कुणाला चुकलं बाबा काय कितीला दिला चुका चुका 20ला 2 काय 20ला 2
अरे तू एवढा कॉलेजला प्रोफेसर झाला पण तुला काय व्यवहार ज्ञान नाही बघा अजिबात. अरे सगळीकडे 10ला 2 मिळालेत. जाऊ दे ना काका, 10 रुपये वाचून का बंगला बांधायचा आहे का? 10 रुपयात तिच्या घरी तेल पाणी होईल ना. ते बी आहे म्हणा. एकटेच काका बाजारात? काकू कुठे गेली? काकू गेली आज महिला आघाडीच्या बैठकीला. हा हा चालू होती का नाही मुन्या गाडी? काका मुन्या नका ना म्हणू, बाजार आहे. अरे आमच्यासाठी आमचा मुन्याच आहे तू. तुला काय लाज वाटू राहिली होय? अरे होती का नाही चालू? दादांना म्हणा विका आता सासऱ्याने दिलेली स्कूटर. फार डाबडा झाली ती. नाही, कधी कधी देते त्रास पण झाली सवय आता. अरे तुझा बाप एवढा मॅनेजर आहे बँकेत. हा दादांना सांगून बुलेट घे बुलेट. मस्त आरची सारखं जायचं बुलेटवर कॉलेजला लेक्चर घ्यायला. बुलेट हा. ऍव्हरेज लय कमी देते काका. काय बाजार उठोस तर किक मारत बसतो काय? झाली सुरू. अरे मग बुलेट नाही तर लुना घे. घेणार आहे काका, सगळं घेणार आहे. आता कुठं परमनंट झालो ना, घेऊ आता हळूहळू. आधीच बाबांवर घरचं लोन आहे, त्यात गाडीचं कुठे टाकू? ते बी आहे म्हणा. दादा आहेत का घरी? गेले बँकेत? असतील ना. काही काम आहे का? नाही आपलं सहजच. चल. हा. चहा घ्या. रजा टाकली काय आज? लयच निवांत बसले. नाही जायचंय, थोडा लेट जाणार आहे. वधूवर मंडळाचा फॉर्म भरून राहिलो. मुन्या कसं येईल काय की अजून? उशीर झाला याला आज. मुन्याची आई, काय? मला आधी सांग, हा मुन्याचा आवडता रंग कोणचा ग? आता कलर कसा सांगाव त्याचा? सगळेच रंग घालतो तो नेहमी. तसं नाही, पण एखादा जास्त आवडणारा रंग असेल ना. जास्त आवडणारा म्हणजे बघा फिक्कट निळा घालतो बघा नेहमी. हा, फिक्कट निळा. बरं येऊ का आता? अगं थांब, आता काय आहे? आपल्या मुन्याची उंची किती? आता ते कसं सांगा बाबा? हा स्टूलर न चढता फार पोटमाळ्यापर्यंत हात जातोय त्याचा. असं लिहू का याच्यावर? अगं किती फूट किती इंच ते सांग. आता मला काय माहितीये ते? मी मोजलं काय कधी? हे बघ तू येईन आता, त्याला विचारा काय असेल ते आणि लिहा काय लिहायचं ते. मला माझी कामं करू द्या. अगं होतीन काम. पोराचं लग्न करायचं का नाही तुला? अगं जोडीला जोडी मिळेल, हाताला हात लागेल, घरात मदतीला माणूस येईन तुझ्या. मला काय नुसतं घर काम करायला सून आणायची का काय? पोरावर जीव आहे माझा. आपला मुन्या कसा साधा सरळ मनाचा आहे. त्याला पोरगी बी तशीच जीवाला जीव देणारी पाहिजे, निर्मळ मनाची पाहिजे. एवढीच अपेक्षा आहे माझी. पप्पे आले आले. अण्णा हा हे घ्या तुमच्या गोळ्या. बर. आणि राशन? आता राशनच चालू ठेवायचं असेल तर गोळ्यांची काय गरज आहे? अरे आणलं का? घ्या सोडा ते व्यसन. आणली का भाजी? आणली. आंबट चुका आणला? आणलं ना. कसं दिला रे? 10ला 2. तुला म्हणलं ना तिच्याकडून घेत जाऊ नको म्हणून. लई महाग देते ती. आणि दोडके आणले हे बघ. काय वहिनी दादा आहेत का? गेले बँकेत? आहेत ना. बसा. आहो सुनील भाऊजी आले बघा. भाऊजी चहा आणते मी, बसा. काहीतरी काम असेल याचं.
या वकील साहेब या. आज इकडं कुठं? काही नाही, मुन्ने भेटला बाजारात. म्हणलं बघू दादा असतील घरी तर भेटू. शेवगाची शेंगा आणल्या वाटतं. हा आणल्या. कवळे आहे का पण? कोवळ आहे, पाहून घे. हा चांगले आहेत. अरे कधीतरी स्वतःच्या वडिलाला भेटायला आला असं म्हणत जा बाबा. नाही, तसं भेटलो अण्णांना बाहेर मी. आज कोर्ट नाही काय? कोर्ट कोणाला चुकले दादा, जायचंय की. आणि टाळे आणलं वाटतं. हो आणलं 5-6 गड्डे. बरं झाला आणला. चांगला आहे हिरवा. मुन्या जाय. काय म्हणता पाय? काय दादा? तुझी उंची किती? 5-10. 5-10. आणि वजन? 60-65. शेपू आणला का? सॉरी येत आहे तर घेऊन येतो नक्की. आता शेपून एवढ्याला शेतात पाठव त्याला. इथं माझं काय चाललंय, तुझं काय चाललंय? एखाद दिवस शेपू नाही खाल्लं तर जमायचंच नाही, नाही का? मुन्या काय दादा? कुठं निघाला? कॉलेजला लेक्चर आहे, आंघोळ करून जातो. मला सांग, तिळ कुठे? हा दादा, तीळ नव्हता सांगितलं आहे ना. अरे ते तिळ नाही, तुझ्या पोटावर तिळ आहे ना, उजव्या का डाव्या बाजूला ते सांग. आठवत नाही दादा. तुम्ही काय तिळाचं घेऊन बसले? त्याला लेक्चरला उशीर होईल ना. ते ठेव पोहे, जा तू. घ्या भाऊजी खा पोय. दाखव बाबा काय असेल ते दाखव. काय? अरे शर्ट काढ. दादा अरे तिळ दाखवायचंय, दाखव पटकन. दाखव तिळ दाखव. उजवा बरोबर. माझ्या लक्षात होतं थोडं, पण म्हटलं एकदा कन्फर्म करून घ्यावं. काय लग्नाचा फॉर्म आहे दादा? हा मग. अरे आता बघायला नको का त्याच्यासाठी? परमनंट झालाय तो. दादा काय रे? मुन्न्याला बाईक घेऊन द्या आता नवीन. तुमची स्कूटर बंद पडती सारखी. तर लग्न झाल्यावर घेऊन टाकू. ते बी आहेच म्हणा. दादा हे निकम गुरुजी म्हणजे आपला आजा, त्यांचं ते जन्मशताब्दीचा काहीतरी कार्यक्रम आहे म्हणे. अक्का बोलली वाटतं तुला. आहे ना? आहे. आता अक्का म्हणते मोठा कार्यक्रम करायचा. निकम गुरुजी मोठा माणूस होता. मग बरोबरच बोलते ना अक्का. हे सगळे बरोबरच बोलतात सुनील, पण करावं मला लागतंय सगळं. नाही आपण मिळून करू ना. आपण? हा मग काय. आता निकम गुरुजी एवढा मोठा माणूस आपल्या घराण्यात होऊन गेला, एवढा मोठा स्वातंत्र्य सैनिक. हा कार्यक्रम व्हायलाच पाहिजे, विषयच नाही ना. मिळून करू. ठीक आहे, करू. बसू एकदा सगळ्यांनी बोलू आपण. अहो तुम्ही टेन्शनच घेऊ नका ना. तेच सांगायला आलो तुम्ही. दीपा करेल ना सगळं. हा आता एवढी कार्य करते दीपा. आज वया वाटप तर उद्या पाणलोट दौरा. अहो महिला आघाडी मुले लय धडाधडा काम आणते ती. हा आणि पार्टीवाले दीपाला काय म्हणले माहितीये का? काय? निकम गुरुजी म्हणजे नगरची शान आहेत, शान. हो, निकम गुरुजी त्यावेळी जेवणाचे डबे घेऊन भुईकोट किल्ल्याच्या तुरुंगात गेले नसते तर नेहरू उपाशी राहिले असते आणि भारत स्वतंत्र झाला नसता. बोला सुनील, हा इतिहास माझा 1000 वेळा ऐकून झालाय. हे बघ, आडून बोलू नको. जे असेल ते सरळ सरळ सांग. मुद्दा काय नाही, मुद्दा सरळ आहे. हे बघ, आपल्याला आपल्या आज्याचा कार्यक्रम करायचा आहे मोठा, बरोबर? बरोबर. त्यासाठी पार्टीवाले पैसा, माणसं, जागा सगळं द्यायला तयार आहेत ना, बिनशर्त. हा दीपाचं वजनच आहे महिला आघाडीत एवढं म्हणल्यावर आता काय. नाही का? कसं आहे, एकतर आपला कार्यक्रम मोठा होईल आणि घरातली कार्यकर्ती पण पक्षात मोठी होईल. दोन्हीकडून आपलाच फायदा आहे. म्हणजे बघा, तुम्हाला पटत असेल तर घाई काही नाही, आणि तुम्हाला पटत नसेल ना तर दीपा नाही सांगू शकते डायरेक्ट पार्टीला. हो, काय प्रेशर काय नाही. पण झालं तर बरंच नाही का? हा बघू. काही नाही ना? नाही बघू निवांत. अक्काला विचारू, तिला चाललं पाहिजे.
ठरवू आपण. हो. चल निघतो मी. दादा सोने 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 सॉरी सॉरी. अक्कल नाही, दरवाजा वाजवून आत येता येत नाही. ए तुला काय होतं रे चेंज करताना दार लावून घ्यायला? ही माझी पण रूम आहे, तुझ्या एकट्याची जागीर नाहीये. तुझा मोबाईल वाजत होता, त्या गट्ट्यामुळाचा फोन आला होता, तो द्यायला आले होते. चल दे पटकन आणि निघ. चल नीट माग. सोने मुस्काट फोडीन मी. चल दे. घे घे ना. फोन फेकू नको सोने. दर फोन फेकू नको सोने. सोने सोने. आता काय? माझा मोबाईल घे पटकन. चल निघ. कुठं ठेवला मी? कर कर हटकून कर. तू कर. खिशातच होता. सॉरी विसरले होते. सॉरी सॉरी. मिळाला ना? हो चल निघ. चल निघते की. आता जा ना मग. चालले ना. आता जा ना. जाताना दार नीट लावून घे. सोने सोने सोने. हा बोल गट्ट्या. हॅलो कुठे भावला तू? काय? अरे तू मावा थुकीतो का? हा भावड्या कुठे तू? गाडी रेडी आहे, तू रेडी आहे का? हा रेडी आहे. बस आलोच आलोच. तयारच होत. भाऊ आता आणखी कुकू पावडर करत बसू नको, कळतं का तुला? ती पोचन कधी पण. अरे बाजारात गेल तू सामान आणायला. बस निघतोच आहे आता. बाजारात काय जिलबे विकत होता का रे? अरे घरची भाजी संपली होती, आईनं पाठवलं. नाही कसं म्हणणार? अरे भाऊ या घरच्यांच्या नादात पोरगी हातातून गेली ना मग कळन तुला. अरे घरचं करावं लागतं भाऊ. अरे प्रेम रतन धन पायो. आता येतो का बसतो घरच्यांचे पाय धरून? अरे बस आलो आलो आलो. पोळीला तूप लावलं ना ग? हो लावलं. त्या आप्पाच्या भाकरीला तीळ टाकले का वरतून? टाकली. आई हा मी जाते. पप्पे किती पावडर तीट केली. पूस ना. आपण नाही पाहिलं ना? नाही. हा. आणि ते मोठ्या डब्यामध्ये भाकरी बरोबर का? तुझ्या नवऱ्याच्या डब्यामध्ये पोळीच्या आतून जवसाची चटणी टाक. काय? हा. मी चालले ग. कुठं चालले का? निघते निघते का? मदत कर की तिला जरा. राहू द्या ना सासूबाई, कशाला गडबड करताय? मला काही सवय नाही का? वहिनी हा डबा भरला का? हा भाऊजी होतच आहे. काय वड्याची पातळ भाजी केली. हा हा हा. वहिनी तुम्ही म्हणजे ना, तुमचं म्हणजे ना, तुम्ही त्या टीव्हीवरच्या स्वयंपाकाच्या कार्यक्रमात गेलं पाहिजे बघा. काय भाऊजी. हा बरं चला आता मला मेडिकलला जायचंय. हा आता ती मुळ्या कांद्याच्या फोडी कुठं करून राहिले तुम्ही वहिनी? वहिनीचं काम आपलं मस्त डिटेल आहे बाबा. पप्पे अगं ते पावडर एक तर नीट लाव नाही तर नीट पुस. केस विस्कटले तुझे. आरशात बघून नीट विंचर आता. काय रे लक्ष्मी काका, तू का म्हणून चेष्टा करू राहिला माझी? मला आधीच उशीर झालाय जायला. बरं पप्पे ते स्वयंपाकाचा नीट शिकून घे वहिनीकडून. ते सारण वाटण मसाला बिसाला सगळं. हा बोट चालत राहिले पाहिजे तिकडच्यांनी. लग्न अगोदर स्वयंपाक जमला पाहिजे पोरीला. बरं झालं भाऊजी तुम्हीच बोललात ते. मग काय तर. पप्पे ते आपण सांगितले बरं लीला भाऊला. लीला भाऊ तर लागलेत का मला. कधी नवरा पोरगा सांगून येईल माहितीये का? भर लाजली पोरगी लाजली बाबा. मी जाते, मला उशीर होतो. लाजच राहते नसती.
अरे काय आहे हे? काय काय किसिंग कार आहे किसिंग कार. मुन्ना भाई मध्ये होती ना सेम टू सेम सजवले. अरे याला बोललो होतो मी, एवढी नको सजू, यालाच भारी कंड. लाव फुगे लाव फुगे. अरे ती फक्त आज येऊ राहिली एवढंच आहे. भावड्या एवढ्या सारा बाद भेटणार तू तिला, इमोशनल अत्याचार कर, हान प्रपोज तिला. प्रपोज हाणू साल्या. प्रपोज हाणू. ही अशी गाडी घेऊन जाऊ, ही अशी गाडी सजवता. अरे भावडे, अरे फुगे, अरे तो बुके तरी ठेव. इधर रे. हिचका आपली दोस्ती. सेंटी नको मारू साल्या. कसं जातो ते बघतोच मी. म्हणजे हे अरे चाबी दे ना.